नमस्कार, पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी फराळाची सिरीज आपण पाहत आहे। तर आज आपण पाहूयात अर्धा किलोच्या प्रमाणात मस्त खमंग खुसखुशीत तिखट शेव कशी बनवायची। शेव खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा पापड खारचा वापर केलेला नाही। तर त्याऐवजी आपण एक अशी गोष्ट वापरणार आहे ज्यामुळे ही शेव मस्त खुसखुशीत बनते। शिवाय त्यामुळे याला कन्सिस्टन्सी सुद्धा मस्त येते, त्यामुळे तेलामध्ये सोडताना सुद्धा खूप सोपं पडतं। साहित्याचं वजनी सोबतच वाटी प्रमाण आणि भरपूर टिप्स सहित ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे। हे बेसन विकतच आहे, त्यामुळे अगदी बारीक आहे। शेव बनवण्यासाठी आपल्याला बारीकच बेसन वापरायचे आहे। बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या साहित्याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। तर या साहित्याचं आपण आता वाटीचं प्रमाण पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 3 वाटी बेसन घेतलेलं आहे। याच वाटीने 3 वाटी बेसन घेतलेलं आहे। पाव वाटी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ, किंवा पोह्याच्या चमच्याने जरी हे तांदळाचं पीठ घेतलं तर 4 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं। तांदळाच्या पिठामुळेच आपली शेव मस्त खुसखुशीत होणार आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। मसाल्याचं साहित्य अशा प्रकारच्या चमच्याने मोजून घेऊ शकता। त्यानंतर या चमच्याने 6 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, 2 चमचे वापरू शकता। एक छोटी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तर अर्धा किलो बेसनसाठी हे मसाल्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले काढून घेऊयात। लसूण, जिरे, ओवा, मीठ, लाल तिखट, हिंग आणि हळद हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची। 3 ते 4 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं ना, अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून तयार होते। आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे। याचा सगळा अर्क काढून घ्यायचा आहे। ही पेस्ट शक्यतो आपल्याला गाळूनच वापरायची आहे, कारण पेस्ट मध्ये जर छोटे छोटे मसाल्याचे तुकडे असतील तर तेलामध्ये शेव पाडताना मध्येच तुटू शकते। त्यामुळे थोडंसं पाणी ऍड करून ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची। या अगोदर खमंग बेसन पापडीची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा। तर हे पहा, अशा पद्धतीने ही पेस्ट गाळून घेतलेली आहे। थोडीशी हळद वापरल्यामुळे शेवला मस्त रंग सुद्धा येतो। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचंय, कारण विकतच्या बेसनमध्ये खूप छोट्या मोठ्या गाठी असतात। बेसन चाळून घेतल्यामुळे यामध्ये भरपूर हवा भरली जाते आणि त्यामुळे शेव सुद्धा खुसखुशीत व्हायला मदत होते आणि हे शेवचं जे बॅटर आहे ते सुद्धा अगदी स्मूथ असं तयार होतं। बेसनमध्येच आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घ्यायचंय। आता कोणत्याही तांदळाचं पीठ इथे तुम्ही वापरू शकता। तर हे पहा, सगळं पीठ चाळून झालेलं आहे। आता तडका पॅन मध्ये घेतलेलं सगळं तेल काढून घ्यायचं। हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। कडकडीत केलेल्या तेलाचं मोहन या पिठावरती पसरून घ्यायचं। कडकडीत तेलाचं मोहन वापरल्यामुळे शेव मस्त खुसखुशीत बनते। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने हे गरम तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचंय। तर हे पहा, तळ हाताने हे पीठ अशा पद्धतीने चोळून घ्यायचं, म्हणजे तेल सुद्धा सगळ्या पिठाला लागलं जातं। तेलाचं प्रमाण यापेक्षा कमी किंवा जास्त वापरू नका। तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर शेव जास्त तेल पिते आणि तेलकट बनते। तर हे पहा, पीठ आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे। पेस्ट सुद्धा पुन्हा चांगली चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायची। आता सुरुवातीला पाणी न वापरता या पेस्ट मध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। तर लक्षात ठेवा, सुरुवातीला लगेचच यामध्ये पाणी ऍड करायचं नाही। तर सुरुवातीला हे पीठ आपल्याला घट्टच भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरज असेल तर थोडं थोडं पाणी ऍड करतच आपल्याला हे मळून घ्यायचंय। या पेस्ट मध्ये सुद्धा आपण लसूण आणि इतर मसाले वापरलेले आहेत, त्यामुळे शेव सुद्धा खूप खमंग बनते। अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच शेव बनते। तर थोडं थोडं पाणी ऍड करत आता आपल्याला याला मळून घ्यायचंय। लक्षात ठेवा, हे पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही। या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर आपल्याला हे पीठ तळ हाताने मळून घ्यायचंय। तर हे पहा, अशा पद्धतीने थोडासा हाताने जोर देत हे पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये छोट्या छोट्या गाठी तयार झालेल्या असतात त्या सुद्धा फुटतात आणि पीठ सुद्धा चिकट व्हायला खूप मदत होते। तर हे पहा, फक्त 5 मिनिटे याला मळून घेतलेलं आहे। त्यानंतर मात्र पाणी अजिबात वापरलेलं नाही आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित चिकट झालेला आहे। हे पहा, अशी याची चिकट कन्सिस्टन्सी आलेली आहे। या पिठाला चकाकीपणा सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे। शेव बनवण्यासाठी या पिठाची आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे, म्हणजे तेलामध्ये सोडताना शेव अजिबात मध्ये तुटत नाही। आता शेव पाडण्यासाठी सोर्याची तयारी करूयात। तर हे पहा, शेव बनवण्यासाठी 3 चकत्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जितकी जाड, बारीक किंवा मीडियम साईजची शेव बनवायची असेल त्याप्रमाणे ही चकती तुम्ही वापरू शकता। आज मी बारीक शेव बनवणार आहे, त्यामुळे ती चकती वापरलेली आहे।
आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ भरपूर चिकट असतं, त्यामुळे सोर्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। यामुळे पीठ आतमध्ये सुद्धा जास्त चिकटून राहत नाही आणि सोर्या स्वच्छ करताना सुद्धा खूप सोपं पडतं। आता चमच्याच्या साहाय्याने हे पीठ थोडं थोडं यामध्ये भरून घ्यायचंय। लक्षात ठेवा, अगदी खालीपर्यंत हे पीठ व्यवस्थित गेलं पाहिजे, ज्यामुळे यामध्ये हवा बिलकुल शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे शेव तेलामध्ये सोडताना कुठेही तुटणार नाही। तर 2 ते 3 चमचे हे बॅटर सोर्यामध्ये भरून घेतलं। आता यामध्ये अजिबात हवा न राहण्यासाठी हा सोर्या आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ सुद्धा अगदी तळापर्यंत जातं, मध्ये कुठेही जागा शिल्लक राहत नाही। तर 2-3 चमचे बॅटर भरून झाल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं। ही स्टेप नक्की करून घ्या, म्हणजे शेव मध्ये कुठेही तुटणार नाही। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेव बनवण्यासाठी आपल्याला पसरट कढई हवी आहे, म्हणजे एकावरती एक याचे जास्त लेयर येत नाहीत आणि शेव आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते। तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली। तर हे पहा, एका कडेने शेव पाडायला सुरुवात करायची। फक्त 2 ते 3 लेयर मध्ये ही शेव पाडून घ्यायची आणि बरोबर मध्ये आल्यानंतर सोर्या काढून घ्यायचा। यामुळे लेयर एकमेकांवरती व्यवस्थित चिकटले जातात आणि तेलामध्ये याचे छोटे छोटे तुकडे सेपरेट होत नाहीत। तर हे पहा, तेलातली बुडबुडे कमी आल्याशिवाय याला झारा लावायचा नाही। तेलातली बुडबुडे थोडीशी कमी आल्यानंतर हलकासा रंग बदलल्यानंतरच याला पलटून घ्यायचे। तर हे पहा, तेलातले बुडबुडे कमी आलेले आहेत, हलकासा रंग बदललेला आहे। झाऱ्याच्या साहाय्याने हलक्या हाताने पलटून घ्यायचं। या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, चिकटपणा सुद्धा व्यवस्थित आहे, त्यामुळे पलटताना सुद्धा शेव अजिबात तुटत नाही। जास्त अलटून पालटून शेव आपण तळून घ्यायची नाही। एक साइड व्यवस्थित तळून झाल्यानंतर पलटून घेतली, त्यानंतर दुसरी साइड आपल्याला तेलातले बुडबुडे कमी येईपर्यंत तळून घ्यायचे। ही अगदी बारीक शेव आहे, त्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तर हे पहा, तेलातले बुडबुडे आता पूर्णपणे कमी आलेले आहेत, लगेचच शेव काढून घेऊयात। लो टू मीडियम फ्लेम वरतीच शेव आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित तळली जाते आणि मस्त खुसखुशीत बनते। आता पुढची टिप म्हणजे शेव डायरेक्ट प्लेटमध्ये किंवा टिश्यूवरती काढून न घेता अशा प्रकारे एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायची, म्हणजे याचे तुकडेही होत नाहीत आणि तेल सुद्धा सगळं निथळलं जातं। दुसरी बॅच तळायच्या अगोदर तेल पुन्हा गरम करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता, तेलामध्ये शेव सोडताना अजिबात मध्ये कुठेही तुटत नाही। 2 ते 3 लेयर मध्येच आपल्याला ही शेव पाडून घ्यायची। लो टू मीडियम फ्लेम वरती तेलातले बुडबुडे कमी येईपर्यंत दोन्ही बाजूंनी मस्त तळून घ्यायची। तर अशा पद्धतीने सगळी शेव पाडून मस्त तळून घ्यायची आहे। अर्धा किलो बेसन पिठामध्ये भरपूर प्रमाणात शेव बनवून तयार होते। अर्धा किलो बेसनची किती शेव बनवून तयार होते हे मी पुढे सांगेनच। तर हे पहा, अशा पद्धतीने सगळी शेव आपली बनवून झालेली आहे। ही शेव आपण चिवड्यासाठी तर वापरू शकतो किंवा जास्त प्रमाणात जरी करून ठेवली पोह्यावरती किंवा उपम्यावरती सुद्धा घेऊ शकतो, कारण ही शेव खूप दिवस चांगली राहते, खुसखुशीत राहते। तर तुम्ही पाहू शकता, याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। शेव मध्ये कुठेही तुटलेली नाही, एका आकारामध्ये सगळी शेव तयार झालेली आहे। यापेक्षा सुद्धा बारीक शेव जर बनवायची असेल तर ती सुद्धा अगदी परफेक्ट बनेल। हे पहा, 2 ते 3 लेयर मध्ये आपण हे पाडून घेतलेलं आहे, त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळलं गेलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, याच्या आवाजावरून समजतं शेव किती खुसखुशीत झालेली आहे। कितीही याचे बारीक तुकडे केले तरी सुद्धा होतात। पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाइट कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता या सगळ्या शेवचं वजन करून पाहिलं तर बरोबर 1 किलो ही शेव भरलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, अर्धा किलो बेसनची 1 किलो शेव बनवून तयार झालेली आहे। सोडा, पापड, खार अशी कोणतीही गोष्ट वापरलेली नाही, तरी सुद्धा मस्त खुसखुशीत बनलेली आहे। तर या दिवाळीला ही खमंग खुसखुशीत शेव नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राइब करा।